बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत तालुक्यातील आंबेजळगाव येथे मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका घरात दरोडा टाकत कुटुंबियांना मारहाण करण्यात आली, तर त्याच रात्री परिसरातील दुसऱ्या बंद घरातही चोरी करण्यात आली आहे। या सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 मार्च रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास संपत दत्तू अनारसे यांच्या घरावर 8 ते 9 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने धाड टाकली। त्यावेळी कुटुंबातील सदस्य घराच्या पडवीत झोपलेले होते। दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत कुटुंबियांना मारहाण केली आणि घरातील कपाटे व सामानाची उचकापाचक करत महिलांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने आणि सुमारे 58,400 रुपयांची रोकड असा ऐवज लुटून नेला। कुटुंबाने सर्व काही देण्याची तयारी दर्शवली असतानाही दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान याच टोळीने त्याच रात्री परिसरातील आविष्कार तुळशीराम रासकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली। रासकर कुटुंब लग्नासाठी बाहेर गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला। या घरातून कांद्याच्या विक्रीतून मिळालेले सुमारे 3 लाख रुपये आणि 5 तोळे सोने असा ऐवज चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून कर्जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे आंबेजळगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दरम्यान प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे यांनी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। तुळशीराम रासकर, राहणार आंबेजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। आम्ही माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं राशीनला गेला असताना रात्री तिकडेच होतो आम्ही। घरी कांद्याची पट्टी होती 3 लाख रुपये आणि 5 तोळं सोनं होतं। अचानकच रात्री सकाळी फोन आला मला की भाऊ तू घरी आला होता का, कुलप उघडे तर मी तिथनं इथं बघायला आलो तर घरात सगळं अस्तव्यस्त करून टाकलं होतं। तर घरामधलं सगळं अस्तव्यस्त करून टाकले, कपाटे तोडून टाकले आणि सगळं घेऊन गेले तर